नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण जनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापन याविषयी माहिती घेणार आहोत। तर सर्वप्रथम पावसाळा सुरू होण्या अगोदर जर आपण नियोजन करून ठेवलं तर पावसाळ्यामध्ये जो उद्भवणारा जो आजार आहे त्याच्यापासून आपण बराच बचाव करू शकतो। प्रमुख कारण म्हणजे आपण जनावरांचे पावसाळ्यापूर्वीच जर लसीकरण केले, ज्याच्यामध्ये घटसर्प असेल किंवा फऱ्या असेल, असे जे लसीकरण असतात ते शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये मोफत दिले जाते। ते सर्व जनावरांचे लसीकरण करून घेण्यात यावे। लंपीचा सुद्धा आपण LSD त्याला म्हणतो लस, ती पण देण्यात यावी। आणि त्याच्यानंतर जंताचे औषध आहे, लिव्हर फ्लूक सारखे जे आजार जे जंत असतात त्याचं जर आपण दिलं, यकृत पर्णकृमी म्हणतो आपण त्याला, तर त्यासाठी ऑक्झिक्लोझानाइड प्लस लेव्हामिसॉलचं जे मिश्रण असते त्याचं जर आपण जंताचं ते औषध जर आपण जनावरांना दिलं तर फार जास्त फायदा आपण जनावरांना होऊ शकतो। त्याच्यानंतर गोठा आपला जो आहे तो स्वच्छ आणि कोरडा कसा राहील त्याच्यामध्ये बरेचसे आपण आजारापासून मुक्त करू शकतो जनावरांना। त्यानंतर जनावरांना आपण वाळलेली वैरण हे देणे फार गरजेचे आहे, 2 ते 4 किलो। आणि त्यासाठी आपल्याला ती पावसाळ्यापूर्वी जर आपण साठवली, त्याची कुट्टी जर करून ठेवली, कारण बरेच शेतकरी काय करतात की वाळलेली वैरण तर ठेवतात पण साठवणुकीसाठी ते बाहेर ओपन स्पेसमध्ये ठेवतात आणि त्याला व्यवस्थित झाकून सुद्धा ठेवत नाही। जे काही प्लॅस्टिक असेल किंवा कागद असेल किंवा ताडपत्री असेल त्यांनी झाकून ठेवत नाही व्यवस्थित, ती पूर्णपणे जर झाकून ठेवली, कारण की जर व्यवस्थित झाकून ठेवली नाही तर त्याच्यामध्ये पाण्याचं मिश्रण झालं पावसाळ्याच्या पाण्याचं, तर त्याच्यामध्ये बुरशी लागण्याचं प्रमाण फार जास्त आहे। आणि जर बुरशी लागली तर त्याच्यामध्ये आपल्याला अफ्लोटॉक्सिन सारखे आजार जनावरांना होऊ शकतात। गोठ्याच्या चारी बाजून जर निचरा केला असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा काय होईल की पाणी बाहेर चाललं जाईल, गोठ्यामध्ये पाणी थांबणार नाही। त्यासोबतच आपण पावसाळ्यापूर्वी जर जो मुक्त संचार गोठा असतो त्या गोठ्यामध्ये तर आपण पेवर ब्लॉक, जे ओपन स्पेस असतो तिथे जर पेवर ब्लॉक लावले तर त्याच्यामध्ये सुद्धा पावसाळ्यामध्ये जर पाणी साचणार नाही आणि तुमचा गोठा जो आहे तो कोरडा राहील आणि जनावरांना जे काही आजार होतात ते आजार होणार नाही। असं बघण्यात येते की पावसाळ्यामध्ये पाणी साचल्याने जनावरांना खूप त्रास होतो, म्हणजे त्यांच्या खुरांना त्रास होतो, माशा होतात, गोचिड होते। माशा झाल्यामुळे काय होतं की जनावरे जे आपले जे पाय असतात ते वर खाली करतात। वर खाली केल्याने काय होतं की त्यांना ते जखमा होतात, खुरांना जखमा होतात। खुरांना जखमा जर झाल्या आणि ओलावा असला गोठ्यावरती तर तो तिथे माशा बसतात। माशा जर तयार झाल्या असेल तर माशा बसतात त्या जखमांवरती आणि त्याच्यामध्ये अळ्या सुद्धा पडू शकतात। निर्जंतुकीकरणाची जी औषध असतात ते आपण जर आणून ठेवलेले असेल, त्याच्यामध्ये पोटॅशियम परमॅग्नेट असेल, त्याला आपण KMN4 म्हणतो किंवा लाल औषध म्हणतो, ती प्रत्येक गावामध्ये जवळच्या मेडिकल दुकानामध्ये आपल्याला उपलब्ध असते, ती आणून ठेवायची। त्यासोबतच जो चुना असतो, वाळलेला जो कोरडा चुना असतो, ती चुन्याची पावडर सुद्धा आपल्याला पोती आणून ठेवावी लागेल, जेणेकरून पावसाळ्यामध्ये त्याचा आपल्याला उपयोग जास्त प्रमाणात होईल। पावसाळ्यामध्ये काय होतं की जो चारा असतो तो कोवळा असतो, कोवळा चारा असल्यामुळे आणि तो आपण जर जनावरांना जर खाऊ घातला तर त्याच्यामुळे काय होते की जनावरांना पोटफुगीसारखे आजार होतात किंवा शेण पातळ होते, त्याला आपण हागवण सुद्धा म्हणतो। TMR सारख्या जर पद्धतीने जर आपण दिलं, वाळलेला चारा, ओला चारा आणि पशुखाद्य हे आपल्याला रोज जर मिक्स करून जर दिलं तर त्याचे बरेच फायदे जनावरांना होऊ शकतात। दूध उत्पादनामध्ये वाढ होते, जनावर स्वस्थ राहते, प्रतिकारक शक्ती वाढते जनावरांची आणि कमीत कमी आजार होतात। दूध देणाऱ्या जनावरांना जे आपल्याकडे हिंदुस्थान फीडचे जे खाद्य आहे पशुखाद्य, त्याच्यामध्ये रत्नराज आहे, त्याच्यानंतर हिरा आहे, इद्रनील आहे, हे पशुखाद्य आपण त्याच्यामध्ये बायपास फॅट, बायपास प्रोटीन प्रमाण फार जास्त प्रमाणात असल्यामुळे प्रतिकारक शक्ती जनावरांची चांगली राहते। वासरू असतात, वासरांसाठी आपल्याकडे सुद्धा त्यांच्या सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने जर आपण व्यवस्थापन केलं, गाई वितील आणि वासरांचा जन्म होईल, त्यासाठी आपल्याला दुधासोबतच वासराचे जे काफ स्टार्टर आहे, गोवसचं काफ स्टार्टर हिंदुस्थान फीडचं, ते आपल्याला द्यावं लागेल। 21 दिवसापासून जर आपण ओंजळवर सुरुवात केली तर पुढे 2.5 महिन्यापर्यंत जर त्यांचं 80 ते 90 किलोपर्यंत जर वजन झालं असेल तर आपण दूध बंद करून ते पूर्ण स्टार्टर जे खाद्य आहे ते आपण वाढवू शकतो आणि पुढे त्याच्यानंतर आपण ग्रोवर सारखं खाद्य आपण देऊ शकतो, त्यासाठी जास्तीत जास्त वाढ होईल वासरांची। आणि कालवडीसाठी आपल्याकडे गोवसचं हिफर फीड नावाने, ते जर आपण कालवडीनं दिला तर जनावरं, आपले वासरं, आपले कालवड सगळे आपले सुखरूप आणि स्वस्थ राहतील। गाभण काळातील आपल्याकडे जे खाद्य आहे गोवसचं सिरीजमधलं, त्यामध्ये वात्सल्य जे खाद्य आहे ते गाभण काळामध्ये फार, त्याला आपण ट्रान्झिशन फीड म्हणतो, ते आपल्याला विण्याच्या 21 दिवसा अगोदर आणि विण्यानंतर 21 दिवस या प्रमाणात जर आपण ज्या बॅगवरती त्यामध्ये लिहिलेलं आहे, मात्रा लिहिली आहे, त्या मात्राप्रमाणे जर आपण दिलं, त्यांची जी प्रसूती आहे ती नॉर्मल होईल। जार सुद्धा
नॉर्मल त्यांचा 4 ते 4.5 तासामध्ये दार पडून जातो. कासेचा आकार सुद्धा चांगला विकसित होतो आणि जनावर जे आहे ते मागच्या वेतापेक्षा जास्त दूध देतात. म्हणजे आणि आजार जसं जर मिल्क फिवर असेल किंवा इतर आजार होतात ते जनावर होत नाही. आणि त्याच्यानंतर जर आपण दूध देणारी जी कांडी आहे, आपली गोळी आहे, गोळी पेंड आहे, रत्नराज असेल किंवा हिरा असेल किंवा इंद्रन असेल, ती जर दिली तर आपल्या दूध उत्पादनामध्ये जास्तीत जास्त आपल्याला उत्पादन मिळू शकते. मागच्या वेतापेक्षा जवळपास 4 ते 5 लिटरपर्यंत आपल्याला दूध उत्पादन मिळू शकते. याचनंतर आपण असं बघितलं की गोळी पेंड देत असताना आपण जे कॅल्क्युलेशन करतो ते ड्राय मॅटर बेसिसवरती कॅल्क्युलेशन. जसं मी तुम्हाला TMR बद्दल माहिती दिली, तर TMR मध्ये चारा, वाळलेला चारा आणि गोळी पेंड याचं आपण ड्राय मॅटर बेसिसवरती कॅल्क्युलेशन करतो. आणि त्याच पद्धतीने जर ड्राय मॅटर बेसिसवरती आपण जर त्याचं नियोजन केलं व्यवस्थित, तर त्याच्यामध्ये जर मुरघास सुद्धा असेल तर मुरघास फार चांगल्या दर्जाचा मुरघास असणे आवश्यक आहे. मुरघास मी बऱ्याच गोठ्यावरती बघतो की बऱ्याच गोठ्यावरती शेतकऱ्यांचे जे मुरघास ठेवतात तर ते बंकरमध्ये असेल, म्हणजे पीठमध्ये असेल, खड्ड्यामध्ये असेल, तर ते जमिनीपासून जर वर असला पाहिजे. त्याचा भाग जिथे जिथे मुरघा ठेवलेला, ती कुट्टी ठेवली जाते, तो भाग वर असला पाहिजे, जेणेकरून त्याची जो पावसाळ्यामध्ये जो पाणी आहे, म्हणजे जर बंकरमध्ये किंवा पीठमध्ये जर पाणी येत असेल, साचत असेल, तर ते पाणी साचणार नाही, ते बाहेर निघून जाईल. बऱ्याच गोठ्यावरती मी बघतो की अशा प्रकारचा त्याला स्लोप असतो, स्लांट असतो, उतार असतो. त्याच्यामुळे काय होतं की बाहेरचं पाणी ते मुरघासाच्या त्या बंकरमध्ये जातं आणि तिथे मुरघास खराब होण्याची भीती राहते आपले. कारण की ओलावा जर लागला मुरघासाला तर बुरशीचं प्रमाण बऱ्याच प्रमाणात वाढते. आपल्याला बुरशी मुक्त आपल्याला मुरघास तयार करतात. किंवा चाऱ्यामध्ये सुद्धा जी बुरशी लागते, तुम्हाला कोरडा चारा असेल, ओली वैरण असेल, त्याच्यामध्ये सुद्धा बुरशी राहते. तर ती सुद्धा आपल्याला रोज सकाळ आणि संध्याकाळ जर आपल्याला वैरण द्यायची, हिरवी वैरण द्यायची असेल, तर ती आपल्याला फ्रेश आपल्याला शेतातून रोज आणावं लागेल. कारण की बरेच शेतकरी काय करतात की एकाच वेळा आणतात आणि त्याची कुट्टीचा ढीग मांडून ठेवतात. पावसाळ्यामध्ये आर्द्रता जास्त असल्यामुळे त्या ढिगामध्ये सुद्धा ओलसरपणा येतो आणि त्याच्यात सुद्धा बुरशी लागण्याचे प्रमाण वाढते. तर अशा प्रकारे जर आपण योग्यरित्या जर पावसाळ्यामध्ये जर काळजी घेतली तर बरेच आजारापासून आपण मुक्त ठेवू शकतो जनावरांना आणि आपलं आर्थिक नुकसान सुद्धा होणार नाही. डॉक्टरवरती जो खर्च होतो तर त्याच्यापासून आपल्याला बचाव होईल आणि आपल्याला खूप जास्त फायदा होईल. नमस्कार, धन्यवाद.